नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल चटणी बनवून दाखवणार आहे। काय होतं, गरमीच्या दिवसात जेवण जात नाही ना, तर काहीतरी असं वेगळं जेवताना ताटाला असावं। त्यासाठी बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। एक छोट्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याची वरची थोडीशी साल काढून घेतलेली आहे आणि छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। एक काकडी घेतलेली आहे, ती पण अशीच केलेली आहे। वाटीचे प्रमाण म्हटलं तर सगळं साहित्य अर्धी वाटी आहे। त्याच्यामध्ये टाकायचे, एकदम चवीला एक तर छान लागतं बघा। अर्धी वाटी द्राक्षे घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा। मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो पण आपल्याला टाकायचे। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला पुदिन्याची पानं, 10 ते 12 पानं आणि त्याच्या काडी सकट टाकायच्यात। 2 हिरव्या मिरच्या, छोटा अर्धा चमचा जिरं, छोटा अर्धा चमचे धने, आपल्याला एक 10 ते 15 कढीपत्त्याची पानं टाकायच्यात। चवीप्रमाणे टाकायचे ह्याच्यामध्ये मीठ। आता तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकू शकता। आता हे काय करू, आपण आबडधोबड करून घ्यायचे, बारीक करायचं नाही। चॉपर जर असेल का नाही तर त्यानं केलं तर चालेल, आणि मिक्सरला केलं तर काय करायचं, बंचालो करून जरा हलवून करायचं। मिक्सरला बघा बंचालो करून मी बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला दरदर पाहिजे, एकदम पेस्ट नाही पाहिजे, अशा पद्धतीमध्ये। तर आता मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते बघा, किती मस्त असे झालेले। आणि द्राक्षाला काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण ही बारीक करतो ना, तर द्राक्ष आपले एकदम बारीक होतात असे, आणि त्याच्यामुळे जी ह्या चटणीला जी चव येते ना, मस्त येते। जर तुम्हाला प्रॉपर नुसती द्राक्षाची जर चटणी पाहिजे असेल ना, तर त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। आणि आता काय होतं माहिती आहे, गरमीच्या दिवसात जर जेवण जात नाही ना, तर अशा काहीतरी चटण्या करायच्या वेगवेगळ्या पद्धतीने, मस्त अशा लागतात खायला। एकदा फक्त करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही चटणी कशी वाटली ती। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।